पहिलवांना विनंती आहे, राऊत साहेब आधीच इथं येऊन काय गोंधळ घालून गेलेत। ही सांगली सुसंस्कृत सांगली आहे, इथं भाषा शोभणारी बोलावी, आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत। मी ठरवलं यावेळी कुणाच्या वादात जायचं नाही। कोणीतरी काल बोललं जुना वाद अजून आहे। वसंत दादांनी सांगितलं होतं, ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंत दादा म्हटलेले बापू गेले वाद संपला। आमच्या दृष्टीने ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे। तुमच्या मनात अजून वाद असेल तो तुम्ही संपावा, आमच्याकडनं ह्याच्या पुढच्या वादाची भावना असणार नाही। म्हणून येत असणारा राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचाराला शुभारंभ केला। हा वाद मिटलेला आहे। कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला पाहत नाही का? या वसंतदादा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद द्यायचं काम केलेलं आहे। आमची तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे, पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे, ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे। त्या पहिलवांना विनंती आहे, राऊत साहेब आधीच इथं येऊन काय गोंधळ घालून गेलेत। ही सांगली सुसंस्कृत सांगली आहे, इथं भाषा शोभणारी बोलावी, आपल्यावर खूप चांगले संस्कार आहेत। त्यामुळे त्यांच्या पुस्तकातले शब्द इथं वापरून भावना वापरून लोक आणि चिडीला पेटतील। त्यामुळे आता राजकारण जर करायचंच असेल तर ते आता सगळ्यांनी संयमाने करायचं, भाषा सांभाळून करायची। मी परवाही सांगितलं, ज्या शिवसेनेला आवाज वसंतदादांनी दिला, मराठी माणसाचा आवाज म्हणून तो तिथं घडवला, तो आवाज त्याच वसंतदादांच्या विरोधात वापरला जातोय, हे दुर्दैव आहे। पण आम्हाला भान आहे की लढाई ही भाजपच्या विरोधात आहे, आपल्यातली नाही। आणि म्हणून आम्ही मंचावरचे सगळे लोक या एकाच हेतूने इथं उपस्थित आहे की भाजपचा पराभव झाला पाहिजे। आज पहिलीच बैठक आहे, अजून खूप फड रंगणार आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।